आता परभणी जिल्ह्यातील एक प्रेमकथा थांबली ती रक्तरंजित शेवटाने. विशाल विनायक कदम आर्वी येथील रहिवासी असून तो 32 वर्षीय तरुण आहे, जो आपल्या प्रेयसी साक्षी काकडे हिच्यासोबत लग्नाचे स्वप्न पाहत होता. दोघांचे नाते खूप घट्ट होते आणि त्यांच्या लग्नाची तयारीसुद्धा सुरू होती. पण प्रेमात अडथळा हा येतोच. विशालच्याच ओळखीतील विकी पाष्टे नावाचा एक तरुण विकीने साक्षीला काही मेसेज पाठवले, जे नंतर तिने विशालकडे फॉरवर्ड केले. यावरून दोघांमध्ये वाद झाला, पण हा वाद एवढ्यावर थांबला नाही. शुक्रवारी म्हणजेच 9 तारखेला रात्री 9:30च्या सुमारास विशाल आणि त्याचा मित्र विलास कदम हे दोघेजण ठाकरे कमानीजवळील हनुमान मंदिराच्या मागे उभे होते. तेवढ्यात 2 मोटरसायकलींचा वापर करून वरील चौघेजण म्हणजेच विकी पाष्टे तसेच गोविंद उर्फ गोपाल पाष्टे, शुभम पाष्टे आणि तुषार सावंत हे चौघेजण आले. त्यांनी विशालवर धारदार शस्त्र आणि हातोड्याने हल्ला केला. विलासने त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला, पण त्याला दूर करण्यास सांगण्यात आलं. एका सुंदर नात्याचा असा अंत होईल याचा कोणीही विचार केला नसेल. तुम्हाला काय वाटतं? असा हिंसक शेवट टाळण्यासाठी समाजात काय बदल होणं आवश्यक आहे? तुमचं मत खाली कमेंट्समध्ये नक्की कळवायचं आहे आणि आपल्या बनवाबनवी या यूट्यूब चॅनलला सर्वांनी जरूर सबस्क्राईब करायचं आहे.